गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द आता ओएस मध्ये बेटा आज आपलं नवीन चॅप्टर चालू होतोय, तो म्हणजे आहे मेमरी मॅनेजमेंट. तो म्हणजे कुठला आहे बेटा? मेमरी मॅनेजमेंट. हेडिंग टाका मेमरी मॅनेजमेंट. हेडिंग टाका मेमरी मॅनेजमेंट. क्वेश्चन घ्या, डिफाईन मेमरी मॅनेजमेंट अँड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. क्वेश्चन घ्या बेटा, डिफाईन मेमरी मॅनेजमेंट अँड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. डिफाईन मेमरी मॅनेजमेंट अँड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. ओके, एक 5 मिनिटं कोणीही काहीच करायचं नाहीये, सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे राहील. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय? अशी मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये अख्खीच्या अख्खी कॅपॅसिटी मेमरीची युटिलाइज केली जाते. अशी मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये अख्खीच्या अख्खी कॅपॅसिटी मेमरीची, कोणाची मेमरी बेटा? सीपीयूची मेमरी. अशी मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये अख्खीच्या अख्खी कॅपॅसिटी मेमरीची युटिलाइज केली जाते. कोण युटिलाइज करतं? बाय द प्रोसेसेस, by the process or programs, by the process or programs like by using partition memory, like fixed partition and variable partition, and also free space management. And also by using free space management, it is known as memory management. It is known as memory management. पुन्हा एकदा, मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय? अशी मॅनेजमेंट की ज्याच्यामध्ये अख्खीच्या अख्खी कॅपॅसिटी मेमरीची युटिलाइज करतो. कोण करतं बेटा? प्रोसेस. कोण करतं? प्रोसेस. बाय युझिंग, कोणाच्या मदतीने? बाय युझिंग पार्टिशन मेमरी लाईक फिक्स पार्टिशन अँड व्हेरिएबल पार्टिशन. बाय युझिंग पार्टिशन मेमरी लाईक फिक्स पार्टिशन अँड व्हेरिएबल पार्टिशन अँड ऑल्सो फ्री स्पेस मॅनेजमेंट. इट इज नोन ॲज मेमरी मॅनेजमेंट. इट इज नोन ॲज व्हॉट? मेमरी मॅनेजमेंट. अजून एकदा, मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय? अशी मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये अख्खीच्या अख्खी कॅपॅसिटी मेमरीची युटिलाइज केली जाते. कोण युटिलाइज करतं? प्रोसेस. बाय युझिंग, कोणाच्या मदतीने? फिक्स पार्टिशन, बाय युझिंग पार्टिशन मेमरी लाईक फिक्स पार्टिशन अँड व्हेरिएबल पार्टिशन. पार्टिशन मेमरी कुठले कुठले बेटा? फिक्स पार्टिशन अँड व्हेरिएबल पार्टिशन. का? पार्टिशन मेमरीचे 2 टाईप्स होतात. पार्टिशन मेमरीचे 2 टाईप्स होतात. कुठले कुठले बेटा? फिक्स पार्टिशन, व्हेरिएबल पार्टिशन. आपल्याला डिटेल बघायचं आहे. ठीक आहे. बाय युझिंग पार्टिशन मेमरी लाईक फिक्स पार्टिशन अँड व्हेरिएबल पार्टिशन अँड ऑल्सो बाय युझिंग फ्री स्पेस मॅनेजमेंट. अँड ऑल्सो बाय युझिंग काय बेटा? फ्री स्पेस मॅनेजमेंट. इट इज नोन ॲज व्हॉट? मेमरी मॅनेजमेंट. क्लासिफिकेशन दिसतंच बेटा. क्लासिफिकेशन मेमरी मॅनेजमेंट 2 भागात डिवाइड होतं. पार्टिशन मेमरी आणि अजून एक कुठल्या बेटा? फ्री स्पेस मॅनेजमेंट. पार्टिशन मेमरी कधी कधी आम्ही त्याला फक्त पार्टिशनिंग असंही म्हणतो. पार्टिशनिंग, TIOTINING, पार्टिशनिंग. ठीक आहे. कधी कधी आम्ही त्याला फक्त पार्टिशनिंग असंही म्हणतो, ज्याचे 2 पार्ट्स होतात. पुन्हा फिक्स पार्टिशन आणि व्हेरिएबल पार्टिशन. आणि इकडे काय बेटा? फ्री स्पेस मॅनेजमेंट. ठीक आहे. बरं, फिक्स पार्टिशनला ना अजून एक नाव आहे स्टॅटिक. फिक्स पार्टिशनला स्टॅटिक म्हणजे स्थिर, कॉन्स्टंट. आणि व्हेरिएबलला अजून एक नाव आहे डायनॅमिक. व्हेरिएबलला अजून एक काय नाव आहे बेटा? डायनॅमिक. फिक्स पार्टिशनला अजून एक नाव काय बेटा? स्टॅटिक. आणि व्हेरिएबलला अजून एक नाव काय बेटा? डायनॅमिक. कळालंय? चलो, आधी एवढं लिहून घेऊ, मग पुढचं बघू. मेमरी मॅनेजमेंट डेफिनेशन त्याची आता. मेमरी मॅनेजमेंटला डॅश करा. मेमरी मॅनेजमेंटला डॅश करा. The management of the memory in which the management of the memory in which the management of the memory in which total capacity of the memory the management of the memory in which total capacity of the memory the management of the memory in which total capacity of the memory is utilized. Total capacity of the memory is utilized. Total capacity of the memory is utilized by number of processes, by number of processes using partition memory like fixed partition and variable partition. Using partition memory like fixed partition and variable partition. Using partition memory like fixed partition and variable partition, comma सेकंड ऑप्शन कुठला आहे बेटा? फ्री स्पेस मॅनेजमेंट, फ्री स्पेस मॅनेजमेंट, फ्री स्पेस मॅनेजमेंट. देन इट इज नोन ॲज अ मेमरी मॅनेजमेंट. देन इट इज नोन ॲज व्हॉट? मेमरी मॅनेजमेंट. खाली टाका हेडिंग क्लासिफिकेशन ऑफ मेमरी मॅनेजमेंट. क्लासिफिकेशन ऑफ मेमरी मॅनेजमेंट. सगळं चार्ट लिहून घ्यायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ मेमरी मॅनेजमेंट. क्लासिफिकेशन ऑफ मेमरी मॅनेजमेंट. ओके. आता ना बेटा आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे आहे मेमरी पार्टिशन. तो म्हणजे काय बेटा? मेमरी पार्टिशन. आपण
पार्टिशनिंग चे दोन मेमरी मॅनेजमेंटचे दोन टाईप बघितले बेटा, मेमरी पार्टिशन आणि फ्री स्पेस मॅनेजमेंट. त्याच्यापैकी आता माझा मेमरी पार्टिशन चालू होतोय. मेमरी पार्टिशनची डेफिनेशन काय ती बघून घेऊ. मेमरी पार्टिशन काय असतं बेटा, ती एक अशी मेमरी आहे ज्याच्यामध्ये आपण मेमरीला पार्ट्समध्ये डिवाइड करतो. नावातच मिनिंग मेमरी पार्टिशन म्हणजे काय, अशी मेमरी ज्याच्यामध्ये आपण मेमरीला पार्ट्समध्ये डिवाइड करतो. एक अख्खी मोठी मेमरी असते, त्या मोठ्या मेमरीला आपण पार्ट्समध्ये डिवाइड करतो आणि प्रत्येक पार्टमध्ये तुमचा प्रोग्राम, प्रोसिजर किंवा प्रोसेस स्टोअर केली जाते. प्रत्येक पार्टमध्ये बेटा तुमचा प्रोग्राम, प्रोसेस किंवा प्रोसिजर स्टोअर केली जाते, विच इज स्टोर्ड इन ईच पार्ट. देन इट इज नोन एज व्हॉट, मेमरी पार्टिशन. मेमरी पार्टिशन काय, अशी मॅनेजमेंट आहे मेमरी मॅनेजमेंटमध्ये ज्याच्यामध्ये की बाबा रे तुमची जी अख्खी मेमरी ती पार्ट्समध्ये डिवाइड केली जाते. पार्ट्समध्ये डिवाइड केल्याच्या नंतर प्रत्येक पार्टमध्ये तुमचं प्रोसेस, प्रोग्राम किंवा प्रोसिजर स्टोअर केलं जातं. त्याला काय म्हणतात बेटा, मेमरी पार्टिशन. मेमरी पार्टिशनचे दोन टाइप्स मी आत्ताच सांगितले, कुठले कुठले, फिक्स पार्टिशन आणि व्हेरिएबल पार्टिशन. फिक्स पार्टिशन म्हणजे स्टॅटिक आणि व्हेरिएबल पार्टिशन म्हणजेच डायनॅमिक. ठीक आहे, चलो पुढचा कन्सेप्ट लिहायचा आहे, हेडिंग टाका मेमरी पार्टिशन. पुढचा कन्सेप्ट लिहायचा आहे मेमरी पार्टिशन. पुढचा कन्सेप्ट लिहायचा आहे बेटा मेमरी पार्टिशन. क्वेश्चन घ्या, डिफाइन मेमरी पार्टिशन अँड गिव्ह इट्स टाइप. डिफाइन मेमरी पार्टिशन अँड गिव्ह इट्स टाइप. Define memory partition and give its type. The memory management technique or the method, definition घ्या. The memory management technique or the method, the memory management technique or the method in which memory is divided into the small parts or partition, in which the memory is divided into the small parts or partition, in which the memory is divided into the small parts or partition, in which the memory is divided into the small parts or partition, and procedure or program are stored, in each part of the memory, and procedure or program are stored in each part of the memory. Then it is called as memory management. Or partitioning memory. Then it is called as memory management of partitioning memory. खालच्या वेळेत घ्या. Partitioning memory or memory partition can be divided into the two parts. First, fixed partition / static partition असं लिहिता येईल. static partition. Second, variable partition or dynamic partition. ओके, आता ना बेटा माझा फर्स्ट पार्ट चालू होतोय, तो म्हणजे कुठला बेटा, फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. कुठला चालू होतोय, फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. काय असतं फिक्स पार्टिशन किंवा स्टॅटिक पार्टिशन? अशी मेमरी मॅनेजमेंट टेक्निक ज्याच्यामध्ये अख्खी मेमरी तुमची पार्ट्समध्ये डिवाइड होते, मान्य केलं, त्याला पार्टिशन मेमरी म्हणतात, आत्ताच बघितलं. ठीक आहे, अशी मेमरी ज्याच्यामध्ये तुमची मेमरी काय होते बेटा, पार्ट्समध्ये डिवाइड होते. पण पार्ट्समध्ये डिवाइड होताना, आता महत्त्वाचं, पण पार्ट्समध्ये डिवाइड होताना बेटा प्रत्येक पार्ट जो आहे ना तो फिक्स साईजचा असेल किंवा सेम साईजचा असेल, त्याला काय म्हणायचं बेटा, फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. नावातच मिनिंग आहे फिक्स पार्टिशन किंवा स्टॅटिक पार्टिशन. फिक्स पार्टिशनमध्ये काय होतं, आपण मेमरी पार्ट्समध्ये डिवाइड केलेली असते पार्टिशन म्हटल्यामुळे, पण जे तुम्ही पार्ट्स डिवाइड करतायत ना बेटा, पार्ट्स जे आहेत, जो तुम्ही भाग केलाय तो भाग फिक्स साईजचा असतो, म्हणून त्याला काय म्हणतात बेटा, फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. स्टॅटिक म्हणजे कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणून त्याला नाव काय बेटा, फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. फिक्स पार्टिशनला अजून एक नाव काय बेटा, स्टॅटिक पार्टिशन, आत्ताच सांगितलं. बरं, याचं ना आपल्याला एक एक्झाम्पल घेऊन व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात येतो. सपोज माझ्याकडे 10 MB ची मेमरी आहे, ती 10 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केली दिसते. ही माझी मेमरी आहे 10 MB ची, ती 10 इक्वल पार्ट्समध्ये 1 MB 1 MB 1 MB 1 2 3
4 5 6 7 8 9 10 10 पार्ट्समध्ये मी डिवाइड केली. 10 पार्ट्समध्ये डिवाइड करताना प्रत्येकाची साईज किती बेटा 1 MB ची. म्हणजे ॲटोमॅटिकली ही मेमरी माझी कुठली झाली बेटा फिक्स पार्टिशनची. ही मेमरी माझी कुठली झाली फिक्स पार्टिशन. कळालं. पुढे आता एक त्यांनी एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केलेलं आहे. आता डिवायडेशन कसं होतं ते बघा. सपोज माझ्याकडे P1 नावाची पहिली प्रोसेस आहे. त्याची मेमरी साईज माझी 0.5 MB आहे. किती बेटा 0.5 MB. P1 नावाची प्रोसेस आहे, त्याची मेमरी किती आहे बेटा 0.5 MB. 0.5 MB असल्यामुळे 0.5 MB असल्यामुळे तो जो आहे तो पहिल्या स्लॉटमध्ये ऑक्युपाय होऊन जाईल. राईट. 0.5 मेमरी ही 1 MB पेक्षा कमी आहे की नाही. 0.5 MB ही 1 MB पेक्षा कमी आहे. म्हणजे पहिल्या पार्टमध्येच माझी P1 ची जी P1 ला मेमरी लागते ती पहिल्या पार्टमध्येच ऑक्युपाय होऊन गेली. पुढे त्याला जाण्याची गरजच नाही पडली. राईट. म्हणजे पहिल्या पार्टमध्येच त्याचं ऑक्युपेशन झालून गेलं. पण अजून एक महत्वाचं लक्षात घ्या. 0.5 मेमरी ऑक्युपाय झाली, मान्य केलं. पण 0.5 अजून याच्यामध्ये शिल्लक आहे, तर त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला ठेवता येत नाही. 0.5 ऑक्युपाय केली पण 0.5 शिल्लक आहे. 0.5 1 होईल. राईट. 0.5 ऑक्युपाय होऊन गेली पण 0.5 शिल्लक आहे. तसंच आता P2 बघू. P2 ला किती मेमरी लागते बेटा 0.75 MB. P2 0.75 MB आहे. पुन्हा 0.75 MB तुमची ह्या ब्लॉकमध्ये बसून जाईल. राईट. 0.75 MB आहे म्हणजे ती 1 MB पेक्षा कमी आहे. मग 0.75 MB ऑक्युपाय झाली. 0.25 रिकामी राहून गेली. 0.25 रिकामी राहून गेली. लक्षात घ्या. पहिल्या याच्यात 0.5 ऑक्युपाय झाली, 0.5 रिकामी राहिली. नंतर 0.75 ऑक्युपाय झाली, 0.25 रिकामी राहून झाली. पुढे आता P3 एक्झॅक्ट माझी किती आहे बेटा 1 MB ची आहे. एक्झॅक्ट 1 MB ची आहे. 1 MB ची असल्यामुळे ती इथे टोटली ऑक्युपाय झाली, काहीच शिल्लक राहिली नाही. पण आता पुढे पहा. पुढे बेटा P4 किती आहे माझा 1.75 MB. P4 किती आहे 1.75 MB. मग हा तर 1 MB चाच आहे. मग बाकीची मेमरी कुठे जाईल तर लगेच खालच्या याच्यात सिक्वेन्शियल फॉलो होतो, कुठेही आधीमध्ये नाही जात. P3 आला, मग P4 इथं पण येईल आणि P4 इथं पण येईल. म्हणजे 1 MB किती MB झालं 2 MB आहे, मान्य केलं. पण इथे ऑक्युपाय किती होती 1.75च. किती ऑक्युपाय होती बेटा 1.75. पुन्हा मग याच्यातून 0.25 MB रिकामी जाईल. पुन्हा 0.25 का बेटा 2 आहे टोटल. 2 आहे त्याच्यातून 1.75 ऑक्युपाय झाली, 0.25 रिकामी राहिली. म्हणजे तुमचं इथे टोटली दोघांना मिळून किती आलं बेटा 1.75 MB. दोघांना मिळून किती आलं बेटा 1.75 MB. पुढे आता P5 बघा बरं 3 MB चा आहे. P5 किती MB चा आहे 3 MB चा. मग ऑक्युपाय कसं होईल. P5 तुमचा इथे पण येईल, P5 तुमचा इथे पण येईल, P5 तुमचा इथे पण येईल. म्हणजे मग 3 MB ऑक्युपाय झाली. येस. आणि मग इथे वाटलं असतं आपल्याला लिहिता येईल ही टोटल मेमरी माझी 3 MB ची झालेली आहे. ही टोटल मेमरी माझी किती MB ची झाली बेटा 3 MB ची झाली. आणि सगळ्यात शेवटी P6 1.6 MB, सॉरी 1.5 MB, 1.5 MB पुन्हा 1.5 MB झालं म्हणजे ती 2 MB च्या याच्यात ऑक्युपाय होईल. मग पहिल्या याच्यात इथे थोडी जाईल आणि इथे थोडी जाईल. ठीक आहे. म्हणजे पुन्हा मग इथे किती आलं बेटा 1.5 MB. म्हणजे आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर P1 ला एकाच पार्टमध्ये ऑक्युपाय होऊन गेलं, P2 ला एकाच पार्टमध्ये ऑक्युपाय झालं, P3 ला पण एकाच पार्टमध्ये. पण P4 ला मला 2 पार्ट्स घ्यावे लागले, तेव्हा ती अख्खीच्या अख्खी माझा P4 ला जेवढी मेमरी पाहिजे तेवढी ऑक्युपाय झाली. P5 ला तर 3 पार्ट ऑक्युपाय करावे लागले. P5 ला 3 पार्ट्स ऑक्युपाय करावे लागले, तेव्हा तुमची ती मेमरी ऑक्युपाय झाली. P6 ला पुन्हा 2 पार्ट्स ऑक्युपाय करावे लागले, तेव्हा ती मेमरी ऑक्युपाय झाली. इकडच्या साईडला जी आपण मेमरी लिहित जातो तिला म्हणतात प्रोसेस साईज. इकडच्या साईडला जी फिक्स मेमरी असते तिला म्हणतात पार्टिशनिंग साईज. इकडच्या साईडला जी मेमरी ऑक्युपाय आपण करत जातो तिला म्हणतात प्रोसेस साईज. आणि इकडच्या साईडला जी मेमरी ऑक्युपाय होते त्याला म्हणतात पार्टिशनिंग साईज. आता याच्यामध्ये त्याची डेफिनेशन पण सांगायची, त्याच्यात एक्झाम्पल सहित त्याला एक्सप्लेन करायचं आहे. एक्झाम्पल सहित त्याला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा काय सांगितलं बेटा फिक्स पार्टिशन मध्ये आपण मेमरीला पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, पण प्रत्येक पार्ट फिक्स साईजचा असतो म्हणून त्याला फिक्स पार्टिशन किंवा स्टॅटिक पार्टिशन असं म्हटलेलं आहे. एक्सप्लेनेशन करताना सपोज माझ्याकडे 10 MB ची मेमरी आहे, ती 10 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेली आहे, फिगर दिसते.
आणि सपोज माझ्याकडे P1 आहे, ती 0.5 MB ची, ती अशी ऑक्युपाय होईल. P2 अशी ऑक्युपाय होईल. P3 ला एकच पार्टमध्ये ऑक्युपाय होईल. P4 दोन पार्ट्समध्ये ऑक्युपाय होईल. P5 3 MB ची म्हणून 3 पार्ट्समध्ये. P6 1.5 ची म्हणून 2 पार्ट्समध्ये ऑक्युपाय झाली. हे झालं माझं सगळं डिटेल एक्सप्लेनेशन. कोणाचं बेटा? फिक्स पार्टिशनचं. कोणाचं एक्सप्लेनेशन झालं? फिक्स पार्टिशनचं. पुढे ना बेटा याचे काय ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पण बघायचे. ॲडव्हान्टेजेस काय? प्रत्येकाची साईज कशी बेटा? फिक्स आहे, म्हणून एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन याच्यामध्ये होत नाही. प्रत्येकाची साईज फिक्स आहे म्हणून याच्यामध्ये एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होत नाही. प्रत्येकाची साईज फिक्स आहे म्हणून याच्यामध्ये एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होत नाही. पुढचं, जर प्रोसेस साईज ही तुमची जास्त असेल पार्टिशन साईजपेक्षा, जे की इथे घडलं पहा. प्रोसेसची साईज 1.5 आहे, 1.75 MB आहे आणि पार्टिशन साईज किती बेटा? 1 MB आहे. जर प्रोसेस साईज ही माझी जास्त असेल पार्टिशन साईजपेक्षा, तर अलोकेट होताना तुमची मेमरी सिक्वेन्शियली अलोकेट होते बेटा. म्हणजे P4 इकडे, P4 का दुसरीकडे जातो का? नाही, सिक्वेन्शियली अलोकेट होते. तसं याच्यात पण पहा, सिक्वेन्शियली तुमची मेमरी अलोकेट झाली. म्हणजेच काय? जर प्रोसेसची साईज ही जास्त असेल पार्टिशनिंग साईजपेक्षा, डेटा माझा सिक्वेन्समध्ये स्टोअर होतो. शेवटचं, हा सिम्पल टू इम्प्लिमेंट आहे बेटा. इम्प्लिमेंटेशनसाठी एकदम सिम्पल. याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. डिसॲडव्हान्टेज मी स्टार्टिंगलाच तुम्हाला एक्सप्लेन केलं. सपोज याच्यामध्ये 0.5 MB ऑक्युपाय झाला, मान्य केलं, म्हणजे प्रोसेसची साईज ही कमी असेल पार्टिशन साईजपेक्षा. प्रोसेसची साईज ही कमी असेल पार्टिशन साईजपेक्षा. प्रोसेसची साईज 0.5 MB आहे, पार्टिशनची साईज 1 MB आहे. मग त्यावेळेस 0.5 ऑक्युपाय झाला, पण 0.5 रिकामा राहिला, 0.5 रिकामा राहिला. म्हणजे हा काय झाला? तसंच खालच्या साईडला 0.75 ऑक्युपाय झाला, पण 0.25 रिकामा राहिला. म्हणजे हा काय झाला? त्याचा डिसॲडव्हान्टेज. डिसॲडव्हान्टेज काय म्हणतो? जर प्रोसेसची साईज ही कमी असेल पार्टिशन साईजपेक्षा, मेमरी माझी वेस्टमध्ये जाते. बाकीची म्हणजे इथे 0.5 मेमरी वेस्टेजमध्ये गेली, इथे 0.25 मेमरी वेस्टेजमध्ये गेली. मेमरी काय होते? वेस्टेजमध्ये जाते. आणि अजून एक याच्यामध्ये इंटरनल फ्रॅगमेंटेशन पण घडतं. याच्यामध्ये काय घडतं बेटा? इंटरनल फ्रॅगमेंटेशन पण घडत असतं. हे झालं माझं अख्खच्या अख्खं डिटेलमध्ये तुमचं फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. हे झालं माझं अख्खच्या अख्खं डिटेलमध्ये कुठलं बेटा? फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. हेडिंग टाकायची आहे फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. हेडिंग टाकायची आहे फिक्स पार्टिशन और स्टॅटिक पार्टिशन. चलो खाली लिहा, खाली लिहा. द मेमरी मॅनेजमेंट टेक्निक इन विच the memory management technique in which the memory management technique in which the memory management technique in which the memory is divided into the partition in which the memory is divided into the partition in which the memory is divided into the partition in which the memory is divided into the partition in which the memory is divided into the partition and each partition have the fixed size and each partition have the fixed size and each partition have the fixed size or same size then it is known as fixed partition or static partition. Then it is known as fixed partition or static partition. Then it is known as fixed partition or static partition. पुढचा पॉइंट घ्या. In fixed partition or static partition, the total capacity of the memory. In fixed partition or static partition, the total capacity of the memory. In fixed partition or static partition, the total capacity of the memory. In fixed partition or static partition, the total capacity of the memory is divided into the fixed size partition. Is divided into the fixed size partition. Is divided into the fixed size partition. And each program or procedure is stored in each of the partition of the memory. And each program or procedure are stored in each of the partition of the memory. Are stored in each of the partition of memory. Are stored in each of the partition of memory. Are stored in each of the partition of memory. पुढचा पण घ्या. It can be explained in detail as follows. It can be explained in detail as follows. It can be explained in detail as follows. Okay. Explained as follows लिहिलं बेटा, लगेच त्याच्या खाली कंटिन्यू करायचंय. It can be explained as follows लिहिलं, लगेच त्याच्या खाली कंटिन्यू करायचंय. It can be explained as follows, लगेच त्याच्या खाली कंटिन्यू करायचं आहे. Suppose the memory has the capacity of 10 MB
Suppose the memory has the capacity of 10 MB and it is divided into the 10 equal parts. And it is divided into the 10 equal parts. And it is divided into the 10 equal parts. पुढचा point घ्या. Suppose we consider the 6 processes. Suppose we consider the 6 processes and their process size are as given below. Suppose we consider the 6 processes and their process size are as given below. Suppose we consider the 6 processes and their process size are as given below. हे सगळं लिहा. P1 0.5 MB, P2 0.75 MB, P3 1 MB, P4 1.75 MB, P5 3 MB, P6 1.5 MB. हे सगळं लिहा. ठीक आहे. हे सगळं लिहा. आधी इकडचं लिहून घ्या. हे झालं बेटा. The above process size will be allocated into the memory. खाली लिहा बेटा आता. The above process sizes can be allocated into the memory. The above process sizes can be allocated into the memory as shown below. The above process sizes can be allocated into the memory as shown below. आता हे सगळं काढायचं बेटा. हे इकडच्या साईडला प्रोसेस साईज लिहा, इकडच्या साईडला पार्टिशन साईज लिहा आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. जे तुम्हाला इकडे दिसतंय 10 MB 10 इक्वल पार्ट्स फक्त हे लिहू नका, बाकी सगळं लिहा. ठीक आहे. बाकी सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतं झालं असेल. The operating system will store the processes as follows. The operating system will store the processes as follows. खालची ओळ घ्या. First, P1 requires 0.5 MB. P1 requires 0.5 MB which is stored in one part. Which is stored in one part. P1 requires 0.5 MB which is stored in one part. खालच्या ओळीत घ्या. P1 चं झालं, आता P2 चं. P2 requires 0.75 MB. P2 requires 0.75 MB which is stored in one part. P2 requires 0.75 MB which is stored in one part. P2 requires 0.75 MB which is stored in one part. खालच्या ओळीत घ्या. P3 requires 1 MB which is stored in one part. P3 requires 1 MB which is stored in one part. P3 requires 1 MB which is stored in one part. खालच्या ओळीत घ्या. पुढचा पण बेटा. P4 requires 1.75 MB. P4 requires 1.75 MB which is stored in two parts. दोन पार्ट्स मध्ये स्टोअर केलं बेटा. Which is stored in two parts. Which is stored in two parts. पुढचं घ्या. P5 requires 3 MB. P5 requires 3 MB which is stored in three parts. Which is stored in three parts. P5 requires 3 MB which is stored in three parts. पुढचं घ्या बेटा. P6 requires 1.5 MB. P6 requires 1.5 MB. P6 requires 1.5 MB which is stored in two parts. P6 requires 1.5 MB which is stored in two parts. Which is stored in two parts. झालं बेटा. लिखापडी पण झाली, एक्झाम्पल पण सगळंच्या सगळं एक्सप्लेन झालं. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. पहिले घ्या बेटा ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट advantages. चलो पहले advantage. In fixed partition, all the partition of the memory are utilized. All the partition of the memory are utilized. In fixed partition, all the partition of the memory are utilized. All the partition of the memory are utilized. Hence, there is no problem of external fragmentation. 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 पुढचा पॉइंट घ्या बेटा. In fixed partition, if process size is greater than the partition size, if process size is greater than the partition size, if process size is greater than the partition size, in fixed partition, if process size is greater than the partition size,
then the process is stored in the sequential manner. Then the process is stored in the sequential manner. Third advantage घ्या, it is simple to implement. Third advantage घ्या, it is simple to implement. Third advantage घ्या, it is simple to implement. पुढचं घ्या बेटा आता disadvantages. Disadvantages. पुढचं घ्या बेटा disadvantages. पहिलं, in fixed partition, if process size is less than the partition size, in fixed partition, if process size is less than partition size, if in fixed partition, if process size is less than the partition size, then the remaining memory is wasted. Then the remaining size of the memory is wasted. Then the remaining size of the memory is wasted. Next, in fixed partition, the wastage of the memory is called as internal fragmentation. In fixed partition, the wastage of the memory is called as internal fragmentation. In fixed partition, the wastage of memory is called as internal fragmentation. In fixed partition, the wastage of memory is called as internal fragmentation. ठीक आहे बेटा, आजचं सेशन थोडंसं मोठं झालं असेल कारण की आपण 3 कन्सेप्ट बघितलेत बेटा एकदम आज. पहिले आपलं मेमरी मॅनेजमेंट, मग पार्टिशन मेमरीचा कन्सेप्ट आणि मग तुमचा फिक्स पार्टिशनचा कन्सेप्ट बघितला. ठीक आहे, ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.